बँड आणि बँजो जे आपले क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी एक अत्यंत दुर्दैवी आणि एक अत्यंत वाईट अशी एक घटना घडलेली आहे. 22 जून 2026ला लग्नाच्या कार्यक्रमासाठी हिंगोली जवखेडा या गावी गेल्या असता स्वर सागर बँड याच्यासोबत ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. हळदीचा कार्यक्रम चालू असताना अत्यंत हुल्लड आणि नीच वृत्तीच्या जे तरुणांनी सागर बँडवरती जो हल्ला केला त्यामध्ये त्यांचं मयूरदादा त्यांना मारहाण केली, कीबोर्डवाल्या त्यांना पण मारहाण केली, सोबत 4 कलाकारांना पण त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मोठं नुकसानसुद्धा केलं. यामध्ये पॅड आणि कीबोर्डचं आहे याचं मोठं नुकसान झालेलं आहे. सोबत जे गाडीचं जे नवीन अपडेट आता केलेलं आहे साऊंडचं त्याचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे त्यांनी. वायरिंग्स वगैरे तोडलेले आहेत. मित्रांनो, हे जे नीच वृत्तीची लोक आहेत ना, प्रत्येक गावात 1-2 असतात आणि या गावातील परंपरा म्हणता येईल आपल्याला, हिंगोली गावची एक परंपराच म्हणता येईल. कारण यांनी याच्या अगोदर पण 2-3 बँड सोबत असाच घाणेरडा प्रकार केला, असाच सेम. त्या बँड मालकांनी त्यांचं बँडचं नाव खराब होईल, पुढे जाऊन वेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी याबद्दल कोणतीच तक्रार केलेली नाही किंवा कुठं आवाजसुद्धा उठवला नाही. परंतु मयूरदादांनी याविषयी आवाज उठवला, त्यांच्याविषयी पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा केली आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून चालू आहे. मित्रांनो, हा जो हल्ला झाला आहे तो संपूर्ण फक्त बँडसाठीच नाही तर बँजो आणि इतर कलाकारांसाठी सुद्धा एक काय म्हणता येईल धोक्याची घंटा आहे. कारण की असेच प्रकार महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा होत असतात. किरकोळ एका गाण्याच्या फरमाईशवरून म्हणजे हा जो प्रकार घडलेला आहे तो झालेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जे आम्हाला फरमाईश वगैरे करता ते तुमची जी फरमाईश आहे ना ती 100% आम्ही पूर्ण करत असतो. परंतु त्याच्यासाठी तुम्ही थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. कारण की जे गाणं चालू होतं ते आदिवासी समाजाचं चालू होतं आणि मयूरदादांनी त्यांना सांगितलं की हे गाणं झाल्यानंतर मी तुमचं गाणं लावतो. परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की नाही, हे गाणं आधी इथंच थांबवा आणि आमचं गाणं लावा, बाप तो बाप रहेगा. या गाण्याच्या फरमाईशवरून मोठा राडा झाला आणि त्यात कलाकारांना पण मारहाण झालेलं आहे, कीबोर्ड फोडलेला आहे, पॅड फोडलेला आहे आणि वायरिंगचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, ही घटना जी अत्यंत दुर्दैव आहे, ज्याचा निषेध करणं सुद्धा मला वाटतं की एकदम काय बोलावं, वाईटच आहे. मित्रांनो, ही जी घटना आहे ना, आता आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. याच्यामध्ये आपले बँजोची संघटना आहे महाराष्ट्राची, यांनी पण याच्याविषयी एक आवाज उठवला पाहिजे. पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी एक निवेदन दिलं पाहिजे. मी पण स्वतः मेल करणार आहे एरोंडेल पोलीस स्टेशनला आणि याच्याविषयी जी माहिती आहे ती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आपल्याला आपण शिकलोय संघर्षाची आपल्याकडे आता वेळ आलेली आहे. कारण की आपल्यासोबत हेच प्रकार होत राहतात, म्हणजे कंटिन्यू चालू आहेत. मागे सुद्धा ही घटना, अशीच घटना एक कोल्हापूरमध्ये घडलेली, परंतु त्याही बँजोने असंच केलं की नाव खराब व्हायला नको म्हणून त्यांनी आवाज उठवला नाही. परंतु अशा घटना जर होत असतील तर मित्रांनो, तुम्ही जरूर आवाज उठवा किंवा तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबद्दल बोलू. परंतु अशा घटना ज्या चालू आहेत त्या तुम्ही लपवू नका, जाहीरपणे सांगा. कारण की काय होतं माहिती आहे का, एक घटना अशी घडली की हे काहीच करणार नाही असा जो समज होतो ना, तो सेम जो समज आहे तो स्वर सागर बँड सोबत सुद्धा झालेला आहे. कारण की ह्याच्या अगोदर 2-3 बँडवरती त्यांनी अशाच प्रकारचे हल्ले केले, अशाच सेम प्रकारचे. मित्रांनो, हा जो प्रकार चालू आहे हा कुठं तर थांबला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. बँजो जे आपण संघटना आपली, तर सर्वांनी आपण एकत्र येऊन या गोष्टीविषयी लढलं पाहिजे आणि आवाज सुद्धा उठवला पाहिजे. आम्ही सोबत आहोत तुमच्या. जय खानदेश, जय महाराष्ट्र.